आपण संप्रदायात का आलोय माहिती नाही. त्यामुळे नेमका गुरूंकडे येऊन काय मागायचं, काय मिळवायचं आहे तेच कळलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या गावातल्या अमक्या माणसाला शिंक का आली, मग आम्ही आता येणारच नाही संत संघाला. अशा लोकांची कीव करावीशी वाटते की अरे तू कशाला आलायस, त्याला शिंक येईल का, त्याला सर्दी होईल का, मग तो सर्दी झाल्यानंतर येत नाही म्हटल्यानंतर मी येणार नाही ह्याच्यासाठी आलास का. अध्यात्म राहिलं कुठे आणि तुझे हे लुटूपुटूचे खेळ कुठे चालू झाले. मी अनेक वेळा सांगितलंय, ओम श्री गुरुदेव म्हणा. हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा, हा जन्म नाही पुन्हा. म्हणून काय करा, गुरुना शरण या. मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं ना, ठोकव आता संतांची दारे. तेव्हा त्याला तरुणोपाय एकच आहे की संतांचा संग, संतांची संगत, संतांच्या संगतीमध्ये येऊन आपण आपल्यातले हे जे दुर्गुण आहेत, 3 गुण जे आहेत ना आपल्यामध्ये, रज तम सत्व, हे 3ही गुणांना मायेच्या प्रभावातून काढायचं आहे. आणि हे कोण काढू शकतं, तर या आता सध्या जो पंक्ती चालू आहेत या पंक्तीमध्ये सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीने, जर तुमचं चित्त आणि मन हे गुरूंच्या चरणावर समर्पित केलात तर फक्त आणि फक्त गुरुच तुम्हाला याच्यातून बाहेर काढू शकतात. समर्पित करणं म्हणजे परत आठवण न ठेवणं की मी आहे. म्हणून मी माझ्या अभंगात सांगितलं ना की नरेंद्र म्हणे तुझं विकला जीव भाव. तुला जर जीवभाव विकलाय तर मी कशाला त्याच्यावर आणखीन वेगळे उपाय कशाला शोधू. आता कसं होईल, नंतर कसं होईल, अमुक होईल का, तमुक होईल का. तुला जीवभाव देऊन टाकलेला आहे. जीव म्हणजे हा देह, आणि या देहातलं जे अंतःकरण आहे, जे भाव आहे, तोही तुला वाहिलेला आहे. त्यामुळे आता शिल्लकच काही राहिलेलं नाही. त्याच्यासाठी उपाय शोधण्याची मला गरज काय, कारण मी राहिलोच नाही.